राज्य सरकारच्या महादेवा प्रकल्पात लातूरची फुटबॉलपटू कल्याणी बावचे. आगामी फिफा वर्ल्ड कपसाठी केली जाणार कल्याणीची तयारी. लातूर प्रतिनिधी. राज्य सरकारच्या महादेवा प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील 13 वर्षाखालील एकूण 30 महिला खेळाडूंची राज्यातून निवड करण्यात आली असून या खेळाडूंची 5 वर्ष शासन संपूर्ण खर्च करणार आहे. तर आगामी फिफा वर्ल्ड कप फुटबॉल वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात महाराष्ट्राच्या 5 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी लातूरच्या श्री बंकटलाल लाहोटी विद्यालयाची कुमारी कल्याणी प्रमोद बावचे इयत्ता 7वी या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल बंकटलाल विद्यालयाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. मराठवाड्यातून एक आणि महाराष्ट्रातल्या 30 खेळाडूमध्ये कल्याणी तुझी निवड झालेली आहे. काय वाटते तुला? मला खूप आनंद होत आहे. एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि मराठवाड्यातून सिलेक्ट झाल्याबद्दल गणेश सरांचा हात आहे. त्यांच्यामुळं मी एवढं पुढे आले आणि तुझं लक्ष काय असणार आहे पुढचं? मी पुढे खूप मेहनत करीन आणि इंडियाच्या टीममध्ये खेळायचा प्रयत्न करीन. महाराष्ट्र शासनाचा महादेवा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये लातूरच्या खेळाडूचं निवड झालेलं आहे. या प्रोजेक्टचं काय स्वरूप असणार आहे? किती दिवस मुलांचं ट्रेनिंग चालणार आहे? सर, हे महादेवा प्रोजेक्ट जे आहे 5 वर्षासाठी महाराष्ट्र शासन मित्र आणि वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्यातर्फे हे सुरू करण्यात आलेलं आहे. 5 वर्षासाठी हे पहिल्यांदा सुरू केलेलं आहे आणि यात महाराष्ट्रातील अगोदर आम्ही 60 मुलं आणि 60 मुली निवडले आणि त्याला 15 दिवसाच्या वेळ ट्रेनिंग दिली. त्यानंतर 30 मुलं आणि 30 मुली सिलेक्ट झालेले आहेत महाराष्ट्रातले आणि ते जे आहेत मुंबई खारघर येथे त्यांची राहण्याची, जेवण्याची आणि खेळण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे आणि वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशन यांचं टेक्निकल सपोर्ट आहे. पूर्ण यांचा उद्देश हा आहे की 5 वर्षानंतर आमचे जे मुलं मुली चांगले खेळाडू निर्माण व्हावे आणि भारताच्या संघात कमीत कमी महाराष्ट्राचे 5 मुलं 5 मुली खेळावी अशी आमचा हे लक्ष आहे. महाराष्ट्रातर्फे पहिल्या 30 विद्यार्थिनींमध्ये आमच्या कल्याणींनी बाजी मारून यश मिळवून प्रवेश केलेला आहे फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये. त्याबद्दल तिचं खूप अभिनंदन. तिच्या कष्टाचं आणि तिला मिळालेल्या ट्रेनिंगचं परिपूर्ण उपयोग करून ती या लेवलला पोहोचू शकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि शाळेची मॅनेजमेंट, इथले स्पोर्ट टीचर, आमचे स्टाफ, सर्व शिक्षक वर्ग, प्रिन्सिपल आणि बाकी सर्वांनी मिळून तिला सपोर्ट केलं आणि त्याचं परिणिती तिने पूर्णपणे सक्सेसमध्ये म्हणजे यशामध्ये परिवर्तित करून आपलं स्थान तिथं पक्कं केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला तिचा खूप खूप अभिमान आहे आणि तिला खूप खूप शुभेच्छा पुढच्या भविष्यासाठी. मी आनंद लाहोटी, श्री बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये आणि राजस्थान शिक्षण संस्थाच्या एक विभिन्न अंग. आम्हाला कल्याणीचा जो रिझल्ट आलेला आहे, कल्याणी जे 30 प्रॉबेबल कॅन्डिडेट फिफा फ्युचर टीम इंडियन टीममध्ये त्या कोचिंगसाठी सिलेक्ट झालेली आहे, तिचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि हे फक्त अभिमान कल्याणीच्या आईवडिलांचा सपोर्ट, माझे कोचिंग स्टाफ बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, माझी बंकटलालची पूर्ण टीम, राजस्थान शिक्षण संस्थेची टीम जे सपोर्ट केली कल्याणीला आणि कल्याणीनं तो करून दाखवलेला आहे. वी एक्सपेक्ट कल्याणी महाराष्ट्राला नव्हे बट इंडियाला रिप्रेझेंट फिफा वर्ल्ड कपमध्ये करावं. अँड वी आर थँकफुल टू द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र की त्यांनी हा उपक्रम राबवला आणि नवीन जनरेशन अंडर 13 आमचे फिफाचे रिप्रेझेंटेटिव्ह सचिव लातूर डिस्ट्रिक्टचे यांचंही खूप प्रयत्न आहे की स्पोर्ट्स ॲज अ कल्चर, फुटबॉल ॲज अ कल्चर कसा डेव्हलप व्हावा आणि या सगळ्यांच्या मदतीनं कल्याणी आज शासनाकडं सिलेक्ट झालेली आहे त्या महादेवा प्रोजेक्टमध्ये आणि वी विश हर ऑल द बेस्ट आणि वी एक्सपेक्ट शी वेअर्स द ट्रायकलर व्हेरी सून अँड रिप्रेझेंट इंडिया. आपल्या चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.